नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे इन्फो मराठी 24 या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, EPFOने एक मोठा दिलासा दिलेला आहे, त्याबद्दल एक महत्त्वाची बातमी आलेली आहे। बातमी आहे EPFOने दिला हा मोठा दिलासा। मित्रांनो, नेमकं काय आहे या बातमीमध्ये आपण नक्की बघूया, पण त्याआधी जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून बाजूला दिलेल्या बेल आयकॉनला नक्की क्लिक करा। व्हिडिओ जर कामाचा आणि महत्त्वाचा वाटला तर व्हिडिओला लाईक करून आपल्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा। आणि हो मित्रांनो, व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुमच्याकडून कोणतीही माहिती सुटणार नाही। मित्रांनो, कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना म्हणजे EPFOने उच्च वेतनावरील पेन्शनसाठी 3.1 लाख प्रलंबित अर्जाच्या संदर्भात नियोक्त्यांना पगाराशी संबंधित माहिती ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर अपलोड करण्याची अंतिम मुदत 31 जानेवारी 2025 पर्यंत वाढवली होती। कामगार मंत्रालयाने एका निवेदनात म्हटले आहे की EPFOने उच्च पगारावर पेन्शन पर्याय संयुक्त पर्यायाच्या पडताळणीसाठी अर्ज सादर करण्यासाठी ऑनलाईन सुविधा उपलब्ध करून दिली होती। सर्वोच्च न्यायालयाच्या 4 नोव्हेंबर 2022च्या आदेशाचे पालन करून पात्र पेन्शनधारक किंवा सदस्यांसाठी ही सुविधा 26 फेब्रुवारी 2023 रोजी सुरू करण्यात आली। ते 3 मे 2023 पर्यंतच उपलब्ध करून द्यायचे होते। तथापि कर्मचाऱ्यांचे प्रतिनिधित्व लक्षात घेऊन पात्र निवृत्ती वेतनधारक सदस्यांना अर्ज दाखल करण्यासाठी पूर्ण 4 महिन्याचा कालावधी देण्यासाठी 26 जून 2023 पर्यंत मुदत वाढवण्यात आली। कोणत्याही अडचणीवर मात करण्यासाठी त्यांना 15 दिवसाचा अतिरिक्त वेळही देण्यात आला होता। यासह अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 11 जुलै 2023 झाली आणि या तारखेपर्यंत निवृत्ती वेतनधारक सदस्यांकडून एकूण 17.49 लाख अर्ज प्राप्त झाले आहेत। एवढा मोठा कालावधी वाढवूनही असे आढळून आले की पर्याय संयुक्त पर्यायाच्या पडताळणीसाठी 3.1 लाखाहूनही अधिक अर्ज असूनही नियोक्त्यांकडे प्रलंबित आहेत। त्यामुळे नियोक्त्यांना आता 31 जानेवारी 2025 पर्यंत शेवटची संधी देण्यात आली होती, जेणेकरून ते या प्रलंबित अर्जाचा निपटारा करतात आणि ते लवकरात लवकर अपलोड करतात, असे मंत्रालयाने म्हटले होते। तरी काही कर्मचाऱ्यांची कागदपत्रे अपलोड न झाल्याचे समजत आहे। 4.66 लाखाहून अधिक प्रकरणांमध्ये नियोक्त्यांना प्रतिसाद अपडेट माहिती 15 जानेवारी 2025 पर्यंत सादर करण्याची विनंती करण्यात आली होती, जिथे कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने म्हणजे EPFOने प्राप्त केलेल्या आणि त्याद्वारे तपासलेल्या अर्जाबाबत अतिरिक्त माहिती प्रदान केली आहे। ज्यांची माहिती प्रदान नाही झाली त्यांच्यासाठी अजून कोणतीही सुविधा सध्या तर उपलब्ध करून दिलेली नाही, जर दिली तर अपलोड करण्यात येईल। तर मित्रांनो, कशी वाटली कामाची आणि महत्त्वाची बातमी? जर बातमी कामाची आणि महत्त्वाची वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करून आपल्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा। तसेच जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून बाजूला दिलेल्या बेल आयकॉनला नक्की क्लिक करा। व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।